नाशिकच्या मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलाच्या मैदानावर गेल्या 2 दिवसांपासून 24वी सिनियर कॉर्फबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धा सुरू होती। शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, कॉर्फबॉल फेडरेशनचे कोषाध्यक्ष प्रवीण मानवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, निवृत्त आरटीओ अधिकारी प्रकाश बनकर, मामा ठाकरे, गौतम जाधव, अजय सोनटक्के, आनंद खरे, नाशिक जिल्हा कॉर्फ फेडरेशनचे अध्यक्ष अशोक कदम उपस्थित होते। यावेळी नामदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते अंतिम सामन्याची नाणेफेक करण्यात आली। अंतिम सामन्यात पुणे संघाने पिंपरी चिंचवड संघाचा पराभव करत अजिंक्यपद प्राप्त केले। समारंभात पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर अशोक दुधारे यांनी खेळाडूंच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली। राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडरे साहेब यांच्या वाढदिवसाला आयोजित कॉर्फबॉलच्या राज्य स्पर्धेच्या समारोपासाठी आज इकडे उपस्थित झालेले राज्याचे क्रीडा मंत्री सन्माननीय आदरणीय माणिक कोकाटे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्माननीय चंद्रकांत बनकर साहेब, प्रकाश बनकर साहेब, मंचवर असलेले सर्व मान्यवर, आता वेळ जास्त घेत नाही यासाठी मी प्रथमतः मी कोकण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि साहेबांनी अपेक्षा करतो की साहेब, मला वाटतं आपल्या महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1962 झाली माझ्या माहितीप्रमाणे, तेव्हापासून आपल्याला पहिल्यांदा क्रीडा मंत्रीपद हे नाशिकला आलेलं आहे। तर याचा आपण जास्तीत जास्त या साहेबांना आम्हाला सोबत करून घ्यायचं आहे की आपण ही अपेक्षा करतो आपण जे क्रीडा संकुलचं काम चालू आहे त्या ठिकाणी जर एक वसतिगृह झालं तर काय होईल की आमच्या विद्यार्थ्यांना जे लांब लांबून ज्या धर्मशाळेमध्ये ठेवावं लागतं तर ती अडचण निर्माण होणार नाही आणि आपल्या जिल्हा क्रीडा संकुलमध्ये वसतिगृह व्हावं आणि आपण निश्चित त्यासाठी प्रयत्न करावा आणि त्या ठिकाणी जर वसतिगृह झालं तर आपल्या सगळ्या स्पर्धेत जिंकून होऊ शकते छत्रपती शिवसेना साहेब। दुसरं असं की मध्य प्रदेश आणि हरियाणा राज्य अशी जी 2 राज्य आहेत की ज्या ठिकाणच्या राज्यामध्ये छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना थेट नियुक्ती दिली जाते त्यांच्या गुणवत्तेनुसार। आणि साहेब, सर्वात महत्त्वाचं की आपल्याकडे 1969 पासून छत्रपती पुरस्कार द्यायला सुरुवात केलेली आणि साहेब यात खूप कमी खेळाडू आहेत की त्यांना नोकरीची आवश्यकता आहे। यात काय की आता बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्विमिंग, लॉन टेनिस, रायफल शूटिंग ह्या खेळाडूंना कर्ण दची नोकरीची आवश्यकता नाही, त्यांना ती नकोही आहे आणि ते बिझनेसमॅन आधी मोठे करतील। जो व्यक्ती 1000 रोज वळ्या उडवतो तो कशाला कर्ण नोकरी घेणार आहे। तर माझी विनंती होईल आपल्याला की आपण एक व्यवस्थित चौकशी नेऊन आणि खरेच गरजूवंत जे छत्रपती अवॉर्ड पुरस्कार विजेते असतील त्यांना आपण नोकरीत सावरून घेण्यासाठी प्रयत्न करावा ही एक आपल्याला विनंती राहील। याशिवाय साहेब की पूर्वीपासून छत्रपती शिवजयंतीला शिवछत्रपती पुरस्कार हा दिला जायचा, परंतु काही कारणास्तव आचारसंहिता आहे ज्याप्रमाणे केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कारला कोणतीही आचारसंहिता नसते की तो 29 ऑगस्टला त्याच दिवशी दिला जातो। त्याचप्रमाणे आपण पण असे नियमावली करावे की त्याला आचारसंहिता राहणार नाही आणि छत्रपती पुरस्कार हा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीला दिला जाईल यासाठी आपण या ठिकाणी स्नेहल साळुंखे आणि चंद्रकांत बनकर यांनी समयोचित भाषणे करून विजेत्यांचं अभिनंदन केले। समारंभ आहे त्यामुळे आता तुमच्या स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे विजयी झाले असतील, जे उपविजयी झाले असतील, जे 3rd नंबर आले असतील तर सर्वांचं मी स्वागत करते आणि आभार मानते की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या स्पर्धेत सहभागी झाला। तसेच जसं आता सरांनी सांगितलं थेट नियुक्तीमध्ये शासनाने बऱ्याचशा स्कीम अशा आहेत की शासनाने ज्या खेळाडूंसाठी राबवत असतात तर बऱ्यापैकी लोकांना किंवा पालकांना किंवा क्रीडा कोचेसला त्या माहिती पण नसतात। म्हणजे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर 5% आरक्षण असेल किंवा थेट नियुक्ती असेल, ॲडमिशन कोटा असेल, अशा बऱ्याचशा स्कीम, स्कॉलरशिप असेल जे स्कूल नॅशनल घेतात त्यांना स्कॉलरशिप देतो आपण, अशा बऱ्याचशा स्कीम आहेत। तर त्या खेळाडूंना आणि आजकालच्या ज्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधून थोडासा वेळ काढून खेळाडूंनी मैदानावर ॲटलिस्ट 2 तास तरी मैदानावर जावं का तर आपलं फिजिकली आणि मेंटली फिट राहण्यासाठी हा खेळ खूप महत्त्वाचा आहे। कोणताही खेळ खेळा, फक्त करिअर म्हणून घ्यावे बघू नका तर स्वतःच्या फिजिकल फिटनेस आणि मेंटली तुम्ही जेव्हा फिजिकल फिट राहाल तर मेंटली आपोआप तुम्ही फिट राहाल आणि म्हणजे पुढे तुम्हाला तुमच्या आयुष्यात निर्णय घेणं किंवा पुढे बरेच अडथळे येतात आयुष्यात तर त्याला मात जर तुमच्याकडे स्पोर्ट्समॅन स्पिरिट असेल तरच तुम्ही करू शकता। स्पर्धेच्या निमित्ताने नाशिक शहरातील या रामभूमीवर नाशिक संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेक खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलेले आहेत। सर्वांनी आपलं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन दाखवून आपलं
कौशल्य दाखवलं आणि शेवटी जय विजय हा असतोच. या कार्यक्रमाला आपले महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे या ठिकाणी आलेले आहेत. सर्व मान्यवर आहेत. कोकाटे साहेबांना एक विनंती करतो, जेव्हा खेळाडू जेव्हा 1 नंबरला जातो, ऑलिम्पिकला जातो, राज्य पातळीवर जातो, तर त्यालाच फक्त टक्केवारीप्रमाणे नोकरी मिळते. नामदार माणिकराव कोकाटे यांनी खेळाडूंच्या प्रश्नांसंदर्भात निश्चित धोरण तयार केले जाईल असे आश्वासित केले. गेमच्या संदर्भामध्ये मला बक्षीस करण्याचा या ठिकाणी योग घेतोय. मी स्वतः तो गेम मला क्युरेसी म्हणून या ठिकाणी पाहिला, तर त्यामध्ये काही गेमचं मिक्सिंग करून आणि अत्यंत लक्षवेध अशा प्रकारचा हा जो गेम आहे कॉर्फबॉलचा, तो फार लक्ष देण्यासारखा आहे आणि त्यामध्ये फार स्किल या ठिकाणी वापरावं लागतं. परंतु केवळ ऑलिम्पिक संघटनेमध्ये त्याचा सहभाग नसल्यामुळे त्या ठिकाणी देशांतर्गत या ठिकाणी खेळणं या ठिकाणी त्यांना राज्याच्या वतीने अलाउड केलं जात नाही असं माझ्या निदर्शनास या ठिकाणी आलेलं आहे. परंतु मी इथून गेल्यानंतर ह्या सगळ्या गेमच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये असे अनेक गेम आहेत की जे गेम अद्याप ऑलिम्पिकने मान्यता न दिल्यामुळे त्यांना खेळामध्ये या ठिकाणी सहभागी होता येते, त्यांच्या संघटनाला मान्यता देता येत नाही. त्या सर्वांसाठी एक बैठक आयोजित करून एक धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की राज्याचं 2012 साली जे क्रीडा धोरण झालं, त्यानंतर क्रीडाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी राज्य सरकारने घेतली नाही किंवा विद्यार्थ्यांनी त्यासाठी काही सूचना या ठिकाणी साधक बाधक केल्या नाही आणि यामुळे अनेक गोष्टींमध्ये आपण या ठिकाणी मागे पडलो. आपण जर विचार केला तर बाहेरच्या देशामध्ये म्हणजे हरियाणा राज्याने फार मोठ्या प्रमाणामध्ये मेडल्स या ठिकाणी मिळवलेली आहेत आणि म्हणून नवीन क्रीडा धोरण जाहीर करत असताना हरियाणा राज्याबरोबरच देशातल्या अनेक राज्यांमध्ये टीम पाठवून त्यांचा सर्वे करण्यात येईल आणि केंद्र सरकारने ज्या पद्धतीने नवीन क्रीडा धोरण जाहीर केलंय त्या धर्तीवर आपल्याला राज्याचं एक नवीन क्रीडा धोरण तयार करून या ठिकाणी जाहीर करावं लागेल. त्यामध्ये अनेक यानंतर विजेत्या उपविजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. संघांना चषक आणि खेळाडूंना मेडल्स देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी विलास वाघ, राजू शिंदे, दीपक निकम पाटील, अविनाश वाघ, ज्योती निकम, शैलेश रकिबे, राजू वाकडे, मनीषा काठे, महेंद्र साळवे, सतीश पोरा, गोविंद साळवे, ऋषिकेश रसाळ, शशीभूषण सिंग यांच्यासह फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.